उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. 750 जन्मोत्सव सोहळा होतोय. मला अतिशय समाधान आहे की अलंकापुरीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्याकरता आणि विशेषतः 750व्या जन्मोत्सवाकरता येण्याची संधी मला मिळाली. आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे पायवा रचला आणि आपण असं मानतो की तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं वर्ष आहे. या सर्व आमच्या संतांचं, सत्पुरुषांचं जे काही त्यांचे विचार आहेत ते समाजामध्ये रुजले पाहिजेत, कारण ते कालजयी अशा प्रकारचे विचार आहेत. कितीही शतकं उलटली तरीही ते विचार हे योग्यच ठरणार आहेत, तेच आपल्याला दिशा देणार आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला आता दर्शन घेऊन अतिशय समाधान लाभलेलं आहे. सर, सीमा पर लगातार पाकिस्तान सिस्टम वॉयलेशन कर रहा है, रिलीजियस प्लेसेस हो, इनको टारगेट कर रहा है, सिविलियंस को टारगेट कर रहा है. असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र आहे. त्यांनी आतंकवादाचंच नेहमी समर्थन केलं आहे. पण आता भारत थांबणार नाही. मोदीजींच्या नेतृत्वात योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे. आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे. राज्यात काय काय खबरदारी घेतली? हे राज्यामध्ये कालच आम्ही बैठक घेतलेली आहे आणि वॉरबुक प्रमाणे जी जी काही खबरदारी घ्यायची आहे ती सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे. सर्व प्रकारचं कोऑर्डिनेशन, सर्व जिल्हा युनिट्सला योग्य प्रकारे इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस देणं, या सगळ्या गोष्टी आपण केल्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आणि ताई मला माहित नाही सर. हे तुम्ही एकतर सुप्रिया त्यांना विचारा, आता अजित दादांना विचारा. दोघे आम्हाला बऱ्यापैकी असं अरे भैया, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना का करता? कालपासून आपण इथे सगळे बसलोय. आम्ही सोशियोलॉजी डिपार्टमेंटचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे स्टुडंट इथे बसलेत. त्यांनी जे 2 वर्ष मेंटल हॅरेसमेंट त्यांनी जे एचओडी कडून झेलले त्यामुळे ते 2 दिवस झाले इथे बसलेले आहेत. ते प्रत्येक गोष्टीतून आम्हाला मेंटल हॅरेसमेंट देतात. जसं ते आम्हाला केबिन मध्ये बोलवून म्हणतात की तुम्ही मागच्या कॉलेजमध्ये हेच शिकून आले का? स्कॉलरशिपचा जेव्हा फॉर्म घेऊन जातो तेव्हा म्हणतात की मी माझ्या खिशातून तुम्हाला स्कॉलरशिप देऊ का? कधी पण कुठलं पण स्टुडंटला काही पण प्रॉब्लेम येऊ दे, त्यांचा फोन लागत नाही, त्यांचा फोन स्विच ऑफ असतो आणि परत आणि कधी रिटर्न सुद्धा कॉल करतात. आणि विनाकारण जेव्हा गरज सुद्धा नसते तेव्हा 12-12 वाजता कॉल करून 2-2 तास स्टुडंटशी बोलल्या जाते. त्यांच्या सोयीनुसार ते बोलतात. जेव्हा प्रॉब्लेम असतात ते स्टुडंटसाठी कधीच अवेलेबल नसतात. आणि फर्स्ट ईयर स्टूडेंट डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी का, और मिस तांबे की इंटरनल पॉलिटिक्स को लेके प्रोटेस्ट से पहले से लेके अभी तक इस मोमेंट तक जो मिस तांबे ने किया है वो मेरे बिहाफ में, मेरी बैच के स्टूडेंट के बिहाफ है. और मैं पूरी ट्रांसपेरेंसी के साथ ये क्लियरली एक मैसेज देना चाहता हूँ कि प्रोटेस्ट से पहले भी मिस तांबे को लेके हमारे डिपार्टमेंट में इश्यूज थे. हमारे लेक्चर्स के इन बिटवीन सारे स्टूडेंट इंक्लूडिंग फैकल्टीज सब लोग मिस तांबे को लेकर परेशान थे. और ड्यूरिंग प्रोटेस्ट मिस तांबे के द्वारा ये बताया गया कि उस दिन मैं मेसेज फैकल्टी को इस वजह से कन्वे नहीं कर पा रही थी सेक्सुअल हरासमेंट के केस में क्योंकि मेरी हेल्थ कंडीशन ठीक नहीं थी. बट सेम डे रात 12:08 पर मिस तांबे का मैसेज हमारे ऑफिशियल ग्रुप पे आया था. इसका मतलब मिस तांबे प्रोटेस्ट के टाइम पीरियड में सेक्सुअल हरासमेंट जैसे केस में सीरियस नहीं थी. प्रश्न उंदीर मृत येऊन पडतात. तर त्यामुळे मुद्दा असा आहे की चांगल्या प्रकारच्या जागा आतमध्ये उपलब्ध नसतील तर कशा बीपीसीत सुद्धा काही बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याला
आपल्याला त्याच्यात महानगरपालिकेला स्वतः करू शकतो आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला त्याच्यासुद्धा बांधकामं करता येतील असं मला वाटतं। आजच्या बैठकीचा अत्यंत मर्यादित विषय आहे आणि तो असा की आपल्याला हे भाड्याचे पैसे जे आहेत पुणे शहरामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये तिथे जिथे स्वतःच्या जागा आहेत तिथे ते भाड्याचे पैसे आपल्याला दुरुस्ती, आणखीन अतिरिक्त उपकरणं, अतिरिक्त औषधोपचार याच्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य संचालनालयाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः मंत्री महोदयांसमोर आणि माननीय अजितदादा पवार यांच्यासमोरही हे मांडलं होतं आणि तशी काही हरकत नाही असं त्याच्यावरती प्रकाश आंबेडकरजींनी मत व्यक्त केलं होतं। परंतु ते नियमानुसार कसं करता येईल आणि कधी लवकरात लवकर त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सांगून त्याचं निराकरण कसं करता येईल हे ठरवण्यासाठी आजची बैठक आहे। तर आज आपण या संदर्भात महानगरपालिकेचा प्रस्ताव तुमच्याकडे आला असेल